नमस्कार. आपण बऱ्याच वेळेला मुलांना अभ्यास कर असं सांगतो, परंतु अभ्यास कसा करावा या बाबतीत मात्र फार कमी वेळा मार्गदर्शन करतो. म्हणून मग मुलं जे आजूबाजूला पाहतात किंवा परांगत पद्धतीने जे चालत आलंय त्या पद्धतीने अभ्यास करतात. परंतु अभ्यास करणे हे एक शास्त्र आहे, ती एक कला सुद्धा आहे, ती अतिशय सुंदर अशी अवस्था आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये म्हटले, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यासामध्ये सातत्य, सराव, प्रयत्न या गोष्टींचं अतिशय महत्व आहे. आणि हीच गोष्ट संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये अधोरेखित केली आहे. आज बरीच मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात किंवा आजचं काम पुढे ढकलण्याचं काम करतात. मग अशा मुलांसाठी एक अतिशय सुंदर अशी शास्त्रीय पद्धत एका पुस्तकाच्या वाचनात आली. त्या पुस्तकाचं नाव आहे लर्न लाईक अ प्रो, सायन्स बेस्ड टूल्स टू बिकम बेटर ॲट एनिथिंग. बार्बरा ओकली यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि याच्यामध्ये एक अतिशय शास्त्रीय पद्धत दिली आहे की जी मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात त्यांच्यासाठी. आज त्याच पद्धतीचा आपण अभ्यास करूया. जी मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात किंवा चालढकलपणा करतात त्या मुलांसाठी पोमोडोरा टेक्निक ही एक अतिशय शास्त्रीय पद्धत या पुस्तकामध्ये दिली आहे. या पोमोडोरा टेक्निकचे एकूण 4 टप्पे आहेत. त्याच्यापैकी पहिला टप्पा आहे तो म्हणजे 25 मिनिटासाठी तुम्हाला अभ्यासाला बसायचंय. त्याच्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करतील त्या बाजूला सारा. मग तो मोबाईल असेल, कम्प्युटर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ते 25 मिनिटासाठी तुम्ही बाजूला ठेवा. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे 25 मिनिटासाठी तुम्ही एखादं सायलेंट टायमर लावा. मोबाईलमध्ये असेल किंवा ॲप असेल किंवा घड्याळाचं असेल तर ते 25 मिनिटासाठी तुम्ही तो टायमर लावायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे तो म्हणजे आता अभ्यासाला बसायचंय. पूर्ण मन एकाग्र करून एकचित्ताने अभ्यासामध्ये 25 मिनिटासाठी अभ्यास करायचा आहे. अशा वेळेला मनामध्ये इतरही विचार येतील, परंतु त्यांना बाजूला सारायचं काम करायचंय आणि पूर्ण एकाग्र चित्तेने 25 मिनिटासाठी अभ्यास करायचा आहे. आणि चौथा टप्पा आहे तो म्हणजे 25 मिनिटं झाल्यानंतर 5 मिनिटासाठी तुम्ही स्वतःला बक्षीस द्यायचंय. मग थोडंसं तुम्ही चालून येऊ शकतात किंवा शरीराची हालचाल करू शकतात किंवा स्वतःसाठी चहा बनवू शकतात किंवा एखादं आवडीचं गाणंही तुम्ही 5 मिनिटासाठी ऐकू शकतात. ही अशी 4 पद्धतीचा वापर, या 4 टप्प्यांचा वापर या पोमोडोरा टेक्निकमध्ये करण्यात आलेला आहे. आता ही 4 टप्पे जरी विशेष वाटत नसतील तरी याच्यामध्ये एक शास्त्रीय पद्धत आहे. 25 मिनिटच का घेतली तर अभ्यास करण्यासाठी किंवा आपण ज्या वेळेला अभ्यासाला बसतो त्यावेळेला आपला अटेन्शन स्पॅन जो असतो हा नेमका काही मिनिटांसाठी असतो आणि म्हणून 25 मिनिटं ही सुरुवातीला देण्यात आलेली आहेत. आणि 25 मिनिटानंतर जे आपण शरीराची हालचाल करू किंवा घरात फिरून येऊ किंवा एखादं आवडीचं गाणं ऐकू किंवा चहा करू तर याच्याने आपला मेंदू हा ताजातवाना होत असतो आणि परत आपण हीच पद्धत पुन्हा पुन्हा वापरून आपण 25 मिनिटाचा सराव हा अधिक वाढू शकतो. मग तो 1 तास होऊ शकतो, 1.5 तास होऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यात वाढ करू शकतो. तर पोमोडोरो टेक्निक ही जी मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात किंवा चालढकलपणा करतात त्यांच्यासाठी अतिशय सुंदर पद्धत या लर्न लाईक अ प्रो या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे. अजून काही पद्धतींचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.